सावनेर महाराष्ट्र शासनात नवनियुक्त पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार हे कॅबिनेट मंत्री झाल्याप्रित्यर्थ सावनेर शहरातील मुस्लिम बांधवांनी शाल व पुष्पमाला घालून त्यांचे भव्य स्वागत केले। शहरातील जामा मस्जिद परिसरात दुपारी 2 वाजताची नमाज अता केल्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात सर्वांचे लाडके नेते सुनील केदार यांना महाराष्ट्र शासनात कॅबिनेट स्तराचे मंत्रिपद प्राप्त झाल्याबद्दल जंगी स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या प्रसंगी जामा मस्जिदचे अध्यक्ष हाजी रफिक शेख यांनी शाल व भव्य गुलाबांच्या फुलांचा हार घालून प्रथम त्यांचे स्वागत केले। त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या लाडक्या नेत्याला पुष्पगुच्छ देऊन पुढील भरीव कार्याच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की बोलायला तर भरपूर काही आहे, परंतु आता ही बोलण्याची वेळ नसून काहीतरी करून दाखवण्याची वेळ आहे। काँग्रेस पक्ष श्रेष्ठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आपण सर्वांच्या आशीर्वादाने मला ज्या खात्याची जबाबदारी मिळाली आहे त्या खात्याचा कारभार अत्यंत पारदर्शीपणे करून शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित, अशिक्षित, बेरोजगार युवक युवतींच्या हाताला कामे उपलब्ध करून देणे व आपली सर्वधर्म समभावाची परंपरा कायम ठेवत सर्व जाती धर्माचा आदर उराशी बाळगून आपल्या आशीर्वादाने समस्त महाराष्ट्रास नव्हे तर संपूर्ण देशात सावनेर नगरीचे नाव तुमचा सुनील केदार केल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी ते म्हणाले। नए साल की मुबारक देता हूं और नए साल पे सारे दुख खत्म हो जाए और अच्छे दिन आएंगे। नए साल आगाज किया है और हमारा आपका ये जो मन से जो आवाज निकली थी दिलों से वो ऊपर कबूल हो चुकी है और अब विषय बहुत है, कहाँ से शुरू करूं, कहाँ तक ले जाऊं, पर ये बात उतनी जाने सबका साथ सबका विकास ऐसी जबान भी नहीं रखेंगे हम, ये हम हकीकत लेके चलेंगे, करके बताएंगे। आप सबको मालूम है कि जब कभी मौका आता है तो मैं सिर्फ बोलता नहीं, वो करके दिखाता हूँ। क्योंकि मैंने भी इस चुनाव में बोला था कि बोले कैसा चाले थे बंदी ने पावले। अब बोले कैसा चाले बंदी ने पावले, फिर मैंने बोला उसके ऊपर भी बीजेपी के नेताओं का ऑब्जेक्शन था। बोलिए क्या लिखे था संतों की भाषा बोला, उसके ऊपर भी ऑब्जेक्शन जब कहा। सबका साथ सबका विकास असे बोलून त्यांनी आपले 2 शब्द संपविले। कार्यक्रमाचे संचालन जामा मस्जिद कमिटीचे सदस्य शाबीर शेख यांनी तर प्रास्ताविक अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष साजिद शेख यांनी आभार मानले। पियुष झुंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।